नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये MSCIT इरा सेशन 22 बघणार आहोत. तर टायपिंग प्रॅक्टिस टेस्ट नेहमीप्रमाणे पूर्ण करून घ्या. आता आपण सुरू करूया सेल्फ पाथ लर्निंग. प्रोसीड. एकूण 5 प्रश्न आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत. फर्स्ट क्वेश्चन आहे, टू सेव्ह द डॉक्युमेंट यू हॅव टू क्लिक ऑन फाइल टॅब अँड सेव्ह और फाइल टॅब सेव्ह ॲज. तर ट्रू आहे याचा आन्सर. अँड सेकंड क्वेश्चन, सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन फ्रॉम द गिवन इमेज टू चेंज द फॉन्ट स्टाईल अँड फॉन्ट साईज ऑफ द टेक्स्ट. तर याचा आन्सर आहे ऑप्शन बी. बी मध्ये या ठिकाणी जाऊन आपण फॉन्ट स्टाईल आणि साईज बदलू शकतो. ऑप्शन बी करेक्ट आहे. थर्ड क्वेश्चन, select the correct option from the given image to add picture in your document. तर डॉक्युमेंट मध्ये पिक्चर ॲड करण्यासाठी ऑप्शन बी हे ऑप्शन आहे. तर ऑप्शन बी याचा आन्सर आहे. अँड फोर्थ क्वेश्चन, वन्स यू हॅव प्लेस्ड द पिक्चर इन युअर डॉक्युमेंट यू कॅन नॉट रिसाइज इट. तर याचा करेक्ट आन्सर आहे सेकंड नंबर, फॉल्स. अँड लास्ट क्वेश्चन, वी कॅन नॉट एक्सपोर्ट अवर डॉक्युमेंट इन PDF फॉर्म. तर डॉक्युमेंटला आपण PDF मध्ये एक्सपोर्ट करू शकत नाही. त्याचा आन्सर आहे फॉल्स. तर या ठिकाणी आपले हे सेल्फ पाथ लर्निंग पूर्ण झालं आणि आपण आता बघूया नॉलेज चेक. स्टार्ट करूया. फर्स्ट क्वेश्चन, वेन यू आर युझिंग द वर्ड 365 और ऑनलाइन वर्जन द डॉक्युमेंट गेट्स डॅश डॅश ऑटोमॅटिकली. तर याचा आन्सर आहे सेकंड, सेव्ड. सेकंड क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग आयकॉन विल यू क्लिक ऑन टू एम्बोल्डन द सिलेक्टेड टेक्स्ट. तर याचा आन्सर आहे फर्स्ट, बोल्ड. थर्ड क्वेश्चन, व्हॉट इज द फंक्शन ऑफ द डिझायनर टॅब और पेन इन वर्ड 365. तर याचा करेक्ट आन्सर आहे फर्स्ट, इट फॉर्म्स द टेक्स्चुअल कंटेंट्स. And fourth question, what happen when you select a formatting theme from the designer tab in Word 365. त्याचा करेक्ट आन्सर आहे थर्ड, to all contents get formatted. And last question, you want to insert a picture of pie chart in your document but you do not have the picture saved on your device. What are the options? त्याचा करेक्ट आन्सर आहे फर्स्ट अँड सेकंड. तर या ठिकाणी आपलं हे नॉलेज चेक जे आहे ते पूर्ण झालं. आपण करूया आता एंड एक्झाम. त्यानंतर बघूया आपण डू इट युअर सेल्फ प्रॅक्टिकल प्रश्न. फर्स्ट क्वेश्चन आहे, इन द गिवन डॉक्युमेंट सिलेक्ट सेकंड इमेज अँड पोझिशन इट अबव द फर्स्ट इमेज बाय क्लिकिंग द राईट साइड ऑफ द माउस अँड देन क्लिक ऑन द ब्रिंग टू फ्रंट. तर या ठिकाणी बॉटमला ही जी कॅमेरा लेन्सची इमेज आहे यावरती क्लिक करा. या इमेजला क्लिक केल्यानंतर फॉर्मॅट टॅबला या ठिकाणी क्लिक करा. फॉर्मॅटमध्ये आल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला ब्रिंग फॉरवर्ड हा ऑप्शन दिसेल. याच्यावरती क्लिक करा आणि यामध्ये ब्रिंग टू फ्रंट या ऑप्शनला क्लिक करा आणि सबमिट करा. नेक्स्ट क्वेश्चन, इन द गिवन डॉक्युमेंट सिलेक्ट द शेप गिवन इन द बॉटम ऑफ द फर्स्ट पेज. Page number is written and change its height 1.8 cm, width 1.4 cm. तर या डॉक्युमेंटमध्ये बॉटमला पेज नंबरचा एक बॉक्स आहे बघा. या बॉक्सवरती इथे क्लिक करा. त्यानंतर फॉर्मॅट टॅबला क्लिक करा. यामध्ये साईज, हाईट आणि विड्थ दिलेली आहे. तर यामध्ये क्लिक करा. इथे साईज टाईप करा, हाईट टाईप करा 1.8 आणि विड्थ जी आहे 1.4 आणि सबमिट करा. थर्ड क्वेश्चन, इन द गिवन डॉक्युमेंट सिलेक्ट ऑल आयकॉन अँड अलाइन देम डिस्ट्रीब्यूट हॉरिझॉन्टली युझिंग ग्राफिक टूल्स, फॉर्मॅट टॅब, अरेंज ग्रुप अँड अलाइन. तर या ठिकाणी बॉटमला हे आयकॉन्स आहेत. या आयकॉनवरती क्लिक करा. फॉर्मॅट टॅबला क्लिक करा. यामध्ये अलाइन नावाचं फीचर आहे. अलाइनला क्लिक करा आणि डिस्ट्रीब्यूट हॉरिझॉन्टली या ऑप्शनला क्लिक करा आणि सबमिट करा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, इन द गिवन डॉक्युमेंट सिलेक्ट द रेक्टँगल शेप लो शुगर स्वीट.
is written and apply no fill the shape using format tab. तर खाली एक टेक्स्ट बॉक्स आहे, त्याचा शेप फिल आपल्याला नो फिल करायचा आहे. स्क्रोल करा, यावरती इथे क्लिक करा, फॉर्मॅट टॅबला इथे क्लिक करा, शेप फिलला या ठिकाणी क्लिक करा, त्यानंतर नो फिल या ऑप्शनला इथे क्लिक करा आणि सबमिट करा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, इन द गिवन डॉक्युमेंट सिलेक्ट द रेक्टँगल शेप लो शुगर स्वीट अँड चेंज इट्स हाईट इंटू 6 सेंटीमीटर. तर या डॉक्युमेंटमध्ये स्क्रोल डाऊन करा, खाली या ठिकाणी लो शुगर स्वीट हा टेक्स्ट बॉक्स आहे, यावरती क्लिक करा, वरती फॉर्मॅट टॅब येईल, यावरती क्लिक करा आणि यामध्ये हाईट दिली 6 टाईप करा, एंटर बटन प्रेस करा आणि सबमिट करा. नेक्स्ट क्वेश्चन, इन द गिवन डॉक्युमेंट टू ब्रेक द वन पेज इंटू टू गो टू द लेआउट टॅब पेज सेटअप ग्रुप ब्रेक सिलेक्ट द इवन पेज ऑप्शन. या फर्स्ट पेजवरती कुठेही क्लिक करा, या द क्युरसच्या समोर इथे क्लिक करा आणि लेआउट टॅबला इथे क्लिक करा. लेआउटमध्ये ब्रेक नावाचं फीचर आहे, या ब्रेकवरती क्लिक करा आणि त्यामध्ये इवन पेज या ऑप्शनला क्लिक करा आणि इथे सबमिट करा. नेक्स्ट क्वेश्चन, in the given document to change the paragraph alignment select the text the wonderful world of science and click on the center alignment under the home tab paragraph group. the wonderful world science या टेक्स्टला आपल्याला सेंटर अलाइनमेंट द्यायची. तर या हेडिंगला या ठिकाणी सिलेक्ट करा, सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी सेंटर अलाइनमेंटला क्लिक करा अँड देन सबमिट करा. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, in the given document to insert the pie chart of the survey go to the insert tab illustration group chart pie chart select 3D pie chart. तर इन्सर्ट टॅबला या ठिकाणी क्लिक करा, चार्ट सेक्शन दिलेले तुम्हाला ते चार्टवरती इथे क्लिक करा. चार्टमध्ये आल्यानंतर पाय चार्टला इथे क्लिक करा. पाय चार्टमध्ये आल्यानंतर या ठिकाणी सेकंड नंबरचा हा 3D पाय चार्ट आहे, यावरती क्लिक करा आणि त्यानंतर ओके करा आणि सबमिट करा. नेक्स्ट आहे, इन द गिवन डॉक्युमेंट टू चेंज द चार्ट सिलेक्ट द पाय चार्ट देन गो द इन्सर्ट टॅब इलिस्ट्रेशन ग्रुप चार्ट एरिया ओके. एरिया चार्ट आपल्याला हे करायचं आहे. तर सर्वात अगोदर आपल्याला इन्सर्टमध्ये जायचं आहे, परत एकदा चार्टला या ठिकाणी क्लिक करायचं आहे. चार्टमध्ये एरिया नावाचा हा चार्ट आहे, यावरती क्लिक करा एरिया आणि ओके करा आणि सबमिट करा. लास्ट क्वेश्चन, इन द गिवन डॉक्युमेंट टू एक्सप्लोर द मार्क एंट्री गो द रेफरन्स टॅब देन गो टू द इंडेक्स ग्रुप क्लिक ऑन द इन्सर्ट इंडेक्स अँड देन क्लिक ओके. तर रेफरन्स टॅबला या ठिकाणी क्लिक करा, यामध्ये इन्सर्ट इंडेक्स नावाचा ऑप्शन आहे, यावरती क्लिक करा आणि ओके करा. तर अशा प्रकारे आपलं हे डू इट युअर सेल्फ इथे पूर्ण झालं. आणि त्यानंतर आपण आता बघूया प्रोसेस फोलिओ. स्टार्ट करा, एक 10 मिनिटाचा हा प्रोसेस फोलिओ. ॲटलिस्ट 1 मिनिट तुम्हाला या ठिकाणी प्रॅक्टिस करायची असते, ज्या काही गोष्टी तुम्ही शिकल्या आहात त्याची. वर्ड सुरू करा आणि जे एखादं नवीन टेम्पलेट आपण इथे ओपन करूया कुठलंही. आणि त्या टेम्पलेटमध्ये तुम्ही एडिटिंग करा. अशा प्रकारे या ठिकाणी ही फाईल आपण क्रिएट करतोय. जे पण क्लासमध्ये तुम्हाला शिकवलं आहे त्या गोष्टींचा इथे सराव केला पाहिजे. आणि फाईल झाल्यानंतर सेव्ह करा, सेव्ह ॲज, ब्राउज. डेस्कटॉपवरती फाईलला सेव्ह करूया, सेशन 22 नावाने सेव्ह करूया आणि इथे सेव्ह. आणि अशा प्रकारे फाईल सेव्ह झाल्यानंतर सबमिट करा.
ओके करा, वेट करा इथे. आता परफॉर्म स्टेटस या बटनला ऑन करा, नेक्स्ट करा. त्यानंतर चूज फाईलला इथे क्लिक करा आणि जी फाईल तुम्ही सेव्ह केली ती फाईल सिलेक्ट करा आणि किंवा दुसरी नसेल सेव्ह केली तर दुसरी कुठली वर्डची सिलेक्ट करा आणि ओपन करा आणि सेव्ह करा. नेक्स्ट स्टेप आहे सिम्युलेशन क्वेश्चन. एकूण 5 प्रश्न दिले. यूज पेज ब्रेक टू कंट्रोल वेअर अ पेज एंड्स अँड वेअर अ न्यू पेज बिगिन. नाव एंटर द पेज ब्रेक टू बॉटम ऑफ द डॉक्युमेंट. पेज ब्रेक द्यायचे डॉक्युमेंटला आपल्याला, तर लेआउट टॅबला क्लिक करायचे. 1 मिनिट, प्रश्न काय दिलाय आपल्याला. इन्सर्ट टॅबला या ठिकाणी क्लिक करा. इन्सर्टमध्ये आल्यानंतर पेज ब्रेकला इथे क्लिक करा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, इट इज इम्पॉर्टंट टू हॅव युअर की पॉइंट हायलाइट युअर सर्वे रिपोर्ट. नाव अप्लाय द फॉन्ट स्टाईल सागोना एक्स्ट्रा लाईट टू सिलेक्ट द टेक्स्ट, ऑल्सो चेंज इट्स फॉन्ट साईज 18. त्याची फॉन्ट स्टाईल बदलायची, त्यासाठी इथे क्लिक करा फॉन्टमध्ये आणि यामध्ये सागोना एक्स्ट्रा लाईट या फॉन्टला क्लिक करा. त्यानंतर पुढे फॉन्ट साईजमध्ये क्लिक करा आणि 18 नंबरची जी साईज आहे तिला क्लिक करा. नेक्स्ट आहे, यू कॅन ॲड पिक्चर in your document so that your document look good. Hence insert an image of survey report in the given document. इन्सर्ट टॅबला क्लिक करा. त्यानंतर या ठिकाणी पिक्चरवरती क्लिक करा आणि यामध्ये सर्वे रिपोर्ट नावाची ही एक इमेज आहे, यावरती क्लिक करा आणि त्यानंतर इन्सर्ट करा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, एक्सपोर्ट हेल्प you change your document into a different format such as PDF. So now download your document in PDF form. डॉक्युमेंटला PDF फॉर्ममध्ये कसं करणार, तर फाईल टॅबमध्ये जायचं आहे, एक्सपोर्टला क्लिक करायचं आहे, क्रिएट अ PDF या ऑप्शनला क्लिक करा, त्यानंतर इथे पब्लिश करा. आणि लास्ट क्वेश्चन, यू कॅन गिव ॲप्रोप्रिएट नेम्स टू द एक्झिस्टिंग डॉक्युमेंट बाय रिनेमिंग द डॉक्युमेंट. दिस हेल्प रिलेटिंग द कंटेंट ऑफ द डॉक्युमेंट टू इट्स नेम. हेन्स रिनेम द डॉक्युमेंट बेसिक सर्वे अँड सेव्ह इट. तर फाईलला सेव्ह करायचं आहे, फाईल टॅबमध्ये क्लिक करा, सेव्ह ॲजला या ठिकाणी क्लिक करा, डेस्कटॉप या फोल्डरला इथे क्लिक करा, फाईल नेममध्ये क्लिक करा आणि त्यानंतर सेव्ह करा. तर अशा प्रकारे आपलं इथे हे सिम्युलेशन क्वेश्चन पूर्ण झाले आणि हे टेस्ट पूर्ण झाली. आपण आता बघूया सेशन कंप्लीशन टेस्ट. स्टार्ट करूया. फर्स्ट क्वेश्चन, रॅम इज कन्सिडर परमनंट ऑर नॉन व्होलाटाईल स्टोरेज. तर याचा आन्सर आहे सेकंड, फॉल्स. सेकंड क्वेश्चन, ऑल ऑफ द फॉलोइंग आर कॉमनली यूज्ड युनिट्स ऑफ मेजरमेंट टू डिस्क्राइब मेमरी कॅपॅसिटी एक्सेप्ट. याचा आन्सर आहे सेकंड, नॅनोबाइट्स. And third question, which of the following offers a combination of the feature of RAM and ROM. So its answer is first, flash memory. And last question, with this type of memory large programs are divided into part and the parts are stored on secondary device, usually a hard disk. Its answer is second, chassis. हो सॉरी, याचं व्हर्च्युअल हे आन्सर आहे. फोर्थ आन्सर याचा आहे. तर अशा प्रकारे आपलं हे सेशन कंप्लीशन टेस्ट इथे पूर्ण झाली आणि असे 22 सेशन आपले इथे पूर्ण झाले. तर आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. आवडला तर एक लाईक जरूर करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया मित्रांनो लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये.